नमस्कार भक्तांनो, शेगाव दरबारच्या सर्व भाविक भक्तांचे मनापासून स्वागत. भक्तांनो, आषाढ महिना सुरू झाला की आसमंत भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो. चारही बाजूंना विठुरायाच्या आणि संतांचा जयघोष सुरू असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या आषाढ महिन्याच्या पवित्र दिवसात जर तुम्ही गणगण गणात बोते या 5 अक्षरी महामंत्राचा ठराविक संख्येने किंवा नियमाने जप केला तर तुमच्या जन्मोजन्मीचे फेरे, मानसिक ताणतणाव, घरातील वास्तुदोष आणि आर्थिक अडसर क्षणात भस्मसात होऊ शकते. होय, हा केवळ एक मंत्र नाही, तर साक्षात परब्रह्माने मानवाच्या कल्याणासाठी भूमीवर सोडलेले एक अभय कवच आहे. खुद्द गजानन महाराजांनी आपल्या संपूर्ण हयातीत या एकाच मंत्राचा अखंड जप केला. पण आषाढ महिन्यातच या जपाचे फळ 1000 पटीने का वाढते? या 5 अक्षरांमध्ये नक्की कोणते असे ब्रह्मांडीय रहस्य दडले आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणगण गणात बोते या मंत्राचा खरा आध्यात्मिक अर्थ काय. आषाढाच्या पावन पर्व काळात हा जप कसा आणि किती वेळा करावा, आणि आषाढात हा जप केल्याने भक्तांच्या आयुष्यात कोणते न भूतो भविष्यातील चमत्कार घडले आहेत. जर तुम्ही गजानन महाराजांचे सच्चे सेवक असाल तर हा व्हिडिओ एक क्षणही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही कथा तुमच्या मनात भक्तीची एक नवीन ज्योत पेटवणारी ठरणार आहे. भक्तांनो, आषाढ महिना म्हणजे निसर्गात आणि मानवी शरीरात मोठ्या प्रमाणावर बदल घडवणारा काळ. शास्त्रानुसार आषाढात निसर्गातील रजतम गुण कमी होऊन सत्व गुण वाढू लागतो. या काळात ब्रह्मांडातील आध्यात्मिक लहरी अतिशय कार्यरत असतात. संतांनी सांगितले आहे की आषाढाच्या दिवसात आपण मनापासून नामस्मरण केले तर आपले मन त्वरित स्थिर होते. जसजसा पाऊस धरणीला तृप्त करतो, तसेच गणगण गणात बोते हे नामस्मरण आपल्याला तप्त आणि थकलेल्या मनाला तृप्त करते. आपल्या शेगावच्या रायाने या भक्तांना कठीण तपश्चर्या किंवा क्लिष्ट कर्मकांड करायला सांगितले नाही. महाराजांनी सोपा मार्ग दाखवला, नामस्मरण. आणि नामस्मरणातही सर्वात मोठे श्रेष्ठ म्हणजेच गणगण गणात बोते. अनेक भक्त हा जप करतात, पण खूप कमी लोकांना या मंत्राचा गूढ अर्थ माहीत असतो. दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथात या मंत्राचा अर्थ अतिशय सोप्या भाषेत उलगडून सांगितला आहे. पहिला गण म्हणजे जीव, आपण सर्व सामान्य माणसे किंवा आत्मे. दुसरा गण म्हणजे शिव, साक्षात परमेश्वर किंवा परमात्मा. गणात म्हणजे सर्वव्यापी विश्वात किंवा ब्रह्मांडात. बोते म्हणजे एकरूप असणे किंवा विलीन होणे. सोप्या भाषेत सांगायचे तर जीव आणि शिव हे वेगळे नसून एकच आहेत. हा आत्मा त्या ईश्वराचाच अंश आहे. जेव्हा तुम्ही आषाढ महिन्यात गणगण गणात बोते हा जप करता, तेव्हा तुम्ही स्वतःला सांगत असता की माझ्यात आणि देवात काहीही फरक नाही. देव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. ही भावनाच माणसाला जगातील सर्वात मोठी शक्ती आणि शांती प्रदान करते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की दादा, हा जप तर आपण रोजच करतो, मग आषाढ महिन्यातच याचे विशेष महत्त्व का? भक्तांनो, आषाढ महिना हा साक्षात विठू माऊलीचा आणि संतांचा महिना मानला जातो. या महिन्यात
जेव्हा लाखो वारकरी पंढरीच्या वाटेवर असतात तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एक वेगळीच भक्तीची लाट आलेली असते. जेव्हा गजानन महाराज पंढरपूरला गेले होते तेव्हा त्यांनी विठुरायाच्या गर्भगृहात याच मंत्राचा जप केला होता. विठ्ठल आणि गजानन हे वेगळे नसून एकच आहेत. आषाढात हा जप केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निघून जाते. मनातील भीती, नैराश्य आणि चिंतेचे सावट दूर होते. आजारपणात शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते. कामातील अडथळे दूर होऊन यश आणि शांती प्राप्त होते. आषाढ महिन्यात जप करताना कोणत्या सोप्या नियमांचे पालन करावे ते आता लक्षपूर्वक ऐका. शक्य असल्यास तुळशीच्या माळेवर किंवा रुद्राक्षाच्या माळेवर जप करावा. माळ नसेल तर हातांच्या बोटांवर मोजूनही जप करू शकता. रोज कमीत कमी 108 वेळा एक माळ जप करावा. आषाढाच्या एकादशीला किंवा गुरुवारी 5 माळी किंवा 11 माळी जप करणे अतिशय शुभ मानले जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी जप करावा. वाचनास किंवा जपास बसताना पूर्व किंवा उत्तर दिशेस तोंड करून बसावे. जप करताना डोळे मिटून महाराजांच्या प्रसन्न रूपाचे ध्यान करावे आणि मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण समर्पण भावाने नामस्मरण करावे. श्री गजानन विजय ग्रंथात अशा अनेक कथा आहेत जिथे केवळ या मंत्राच्या जपाने अशक्य गोष्टी शक्य झाल्या. जेव्हा अकोल्याच्या लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी अटक केली होती किंवा जेव्हा जानराव देशमुख मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे होते तेव्हा केवळ महाराजांच्या कृपा कटाक्षाने आणि भक्तांच्या अखंड नामस्मरणाने संकटाचे डोंगर विरघळून गेले. आजही लाखो भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा डॉक्टर हात टेकतात, जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा जो भक्त निष्काम भावाने गणगणगणात बोतेचा जप करतो त्याच्या रक्षणासाठी महाराज स्वतः धावून येतात. भक्तांनो, आषाढ महिना हा नामस्मरणाचा सुवर्ण काळ आहे. हा काळ निघून जाण्यापूर्वी रोज थोडा वेळ काढा आणि गणगणगणात बोते या तारक मंत्राचा जप नक्की करा. आपल्या शेगाव दरबार परिवारातील प्रत्येक भक्ताच्या घरात आनंद, आरोग्य आणि समाधान नांदो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि आध्यात्मिक माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने लिहा गणगणगणात बोते किंवा जय गजानन. हा व्हिडिओ तुमच्या घरातील आणि मित्रपरिवारातील सर्व भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या शेगाव दरबार चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग पुन्हा भेटूया महाराजांच्या अशाच एका अलौकिक कथेत. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते. जय गजानन. सर्व भक्तांचे कल्याण हो.